नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील भावदेवाडी विंचूर दळवी येथे राहणारे विलास उर्फ बजरंग आबाजी दळवी हे 4 नोव्हेंबर 2025 रोजी 11:30 वाजेच्या दरम्यान आपल्या घरी जात असताना विंचूर दळवी चौफुलीवरील दूध डेअरी येथे प्रेम शंकर पवार, अजय सोमनाथ पवार, आकाश भाऊसाहेब मोरे सर्व राहणारे विंचूर दळवी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक व एक विधी संघर्षित बालक अगोदरच बसलेले होते। विलास दळवी यांनी या मुलांना दरडावत इतक्या रात्री येथे काय करता, घरी जाता येत नाही का असे सांगितले। या गोष्टीचा राग येऊन शाब्दिक स्वरूपाचे वादातून भांडण झाले व चौधरी यांना रस्त्यातच हातापायी करत मारहाण करीत डोक्यावर, चेहऱ्यावर, जबड्यावर, नाकावर गंभीर जखमी करून जीवे ठार मारून तेथून फरार झाले होते। याबाबत सिन्नर पोलीस ठाण्यात हत्या संबंधी गुन्हा दाखल होता। पोलिसांनी गुन्ह्याचा तपास अवघ्या काही तासातच लावत अजय सोमनाथ पवार, आकाश भाऊसाहेब मोरे व एक विधी संघर्षित बालकास ताब्यात घेतले, परंतु मुख्य आरोपी प्रेम शंकर पवार हा मात्र फरार झाला होता। त्याचा शोध घेत असताना सीसीटीव्ही फुटेजची मदत घेत तसेच गोपनीय माहितीवरून प्रेम शंकर पवार हा वणी परिसरातून सापुतारा येथे जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच सदर ठिकाणी पोहोचत पांडाने टोल नाका येथून प्रेमशंकर याच्या मुसक्या आवळल्या। दिवाळीचा उरला सुरला फराळ पाणी दिल्याने त्याने शाब्दिक वादातून राग अनावर झाल्याने बांधकामाच्या विटाने चेहऱ्यावर, जबड्यावर, नाकावर मारहाण करत गंभीर जखमी केल्याची कबुली दिली। सिन्नर पोलिसांनी सिन्नर परिसरातून तसेच विंचूर दळवी परिसरातून या आरोपितांची धिंड काढत नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला हे ब्रीदवाक्य दाखवून दिले। सदरची कामगिरी सिन्नर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार समाधान बोराडे, नितीन डावकर, राजेंद्र गवंडी, अप्पासाहेब काकड, कृष्णा कोकाटे, प्रशांत सहाने तसेच पोलीस हवालदार हेमंत गिलबिले, प्रदीप बैरम यांच्या पथकाने मुख्य फरार आरोपी या सापळा रचत जेरबंद करून उत्कृष्ट कामगिरी केली। पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे करीत आहेत। AKP न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक।